लातूरच्या बाजारपेठेमध्ये आपण पाहिलं तर तूर डाळीमध्ये जे आहे ते भावामध्ये 10 ते 15 रुपयांनी घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळतात। तांदूळ मात्र लातूरच्या बाजारपेठेमध्ये सर्वच प्रकारचे जे तांदूळ आहेत ते 7 ते 8 रुपयांनी वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। लातूरच्या आडत बाजारामध्ये तुरीची आवक जी आहे ती दररोज 200 ते 300 क्विंटल होत असते। गेल्या अनेक दिवसांपासून ही आवक जी आहे ती याच संख्येवर स्थिर आहे। आवक फार मोठ्या प्रमाणात होत नसल्यानं भावामध्ये देखील वाढ होताना पाहायला मिळत नाही आहे आणि घसरण जी आहे तुरीच्या भावामध्ये सातत्यानं होत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे। सोयाबीन जे आहे ते पूर्णपणे ढेपाळलेलं आपल्याला पाहायला मिळतं। 4800 रुपये भाव जो आहे तो सोयाबीनला मिळतो आहे प्रति क्विंटल आणि गेल्या 4 ते 8 दिवसांपासून हाच भाव जो आहे तो लातूरच्या आडत बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे। तूर डाळ जर आपण लक्षात घेतलं तर 170 रुपये प्रति किलो तूर जे आहेत ते लातूरच्या बाजारपेठेमध्ये विकली जाते आहे किरकोळ आणि 6 ते 10 रुपये आणि त्याचबरोबर 15 रुपयांपर्यंत भाव जो आहे तो घसरण झालेली पाहायला मिळते आहे, कमी झालेली पाहायला मिळते तूर डाळीमध्ये आणि त्यामुळं इतर डाळी ज्या आहेत त्या भाव खाताना पाहायला मिळतात। मूग डाळ देखील 6 ते 10 रुपयांनी कमी होताना आपल्याला पाहायला मिळते परंतु तांदूळ जे आहेत ते सर्वच प्रकारचे 7 ते 8 रुपयांनी वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात। गेल्या 2 महिन्यापूर्वी जी तूर डाळ 11,000 रुपये प्रति क्विंटलने विकली जात होती ती डाळ आता 9,300 रुपयावर येऊन थांबलेली आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।